हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 प्रथिनयुक्त पदार्थांची माहिती पाहणार आहोत जे आपल्याला आपलं आयुष्य निरोगी जगण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहेत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स आपल्या चॅनलवर पाहता येतील। प्रथिनयुक्त या 7 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा। निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचालींसोबत हेल्दी आहार देखील खूप महत्त्वाचा आहे। निरोगी राहण्यासाठी हंगामी फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो। या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात पोषण असते, हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात भाज्यांचे सेवन केले पाहिजे। यामध्ये हिरवे वाटाणे, पालक, स्वीट कॉर्न, ॲव्होकाडो या भाज्यांचा समावेश आहे। चला जाणून घेऊया कोणत्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत आणि ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता। 1. मटार। 1 कप मटारमधून तुम्हाला 8.6 ग्रॅम प्रथिने मिळतात। मटारमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात। मटार देखील फायबरचा चांगला स्रोत आहे। प्रथिने आणि फायबर मिळवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये मटार मिक्स करू शकता। दररोज नाश्त्यामध्ये मटार खाणे अधिक चांगले। 2. ॲव्होकाडो। 1 कप ॲव्होकाडोमध्ये सुमारे 4.6 ग्रॅम प्रथिने असतात। याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत। वजन कमी करणे, हृदय निरोगी ठेवणे, दात मजबूत करणे असे अनेक फायदे आहेत। त्यात पोटॅशियम आणि फायबर देखील भरपूर प्रमाणात असते, ते खूप चवदार देखील आहे। 3. मशरूम। जर तुम्ही 1 कप मशरूम खाल्ले तर तुम्हाला सुमारे 4 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात। मशरूममध्ये व्हिटॅमिन बी देखील असते। अतिनील प्रकाशाच्या संपर्कात आलेल्या मशरूममध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते। ते मुख्यतः पास्ता आणि सॅलडच्या स्वरूपात खाल्ले जाते। 4. पालक। 1 कप पालकमध्ये सुमारे 5.2 ग्रॅम प्रथिने असतात। पालकामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात। यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते। हे पोषक घटक तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात। यामुळे तुमच्या दररोजच्या आहारामध्ये पालकाचा समावेश करा। 5. स्वीट कॉर्न। जर तुम्ही 1 कप स्वीट कॉर्न खाल्ले तर तुम्हाला सुमारे 4.7 ग्रॅम प्रथिने मिळतात। हे सहसा स्नॅक म्हणून खाल्ले जाते। हे खूप पौष्टिक आहे। हे अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरले जाते आणि हे खूप चवदार देखील आहे। 6. अंडी। अंडी हे मुख्य आणि आवश्यक अन्न आहे, जे शरीराला आवश्यक प्रथिने प्रदान करते। नाश्त्यामध्ये अंडी समाविष्ट करणे आवश्यक आहे। अंडी तुमची प्रथिनांची कमतरता भरून काढतील। यामुळे दिवसभरातून किमान 3 अंड्यांचा तरी आपल्या आहारामध्ये समावेश करावा। 7. ओट्स। ओट्समध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते। फायबर पचायला वेळ लागतो, त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते। विशेष म्हणजे ओट्समध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने देखील आढळतात। ओट्स तयार करण्यासाठी विशेष वेळ देखील लागत नाही। व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।